नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत फक्त दुधापासून चिक्कू आईस्क्रीम। तर ही आईस्क्रीम बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट अशी तयार होते, एकदम कमी साहित्यामध्ये। तर खायला पण खूप टेस्टी लागते, तुम्ही पण नक्की बनवून पहा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता मी कढईमध्ये 2 वाटी दूध घालून घेत आहे। हे दूध म्हशीचं दूध आहे। हे बघा, इथं मी 2 वाट्या दूध घालून घेतलेलं आहे कढईमध्ये। आता मिक्स करून घेऊया। आता हे दूध मीडियम गॅसवर छान असं उकळी काढून घेऊया। हे बघा, दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आता हे दूध आपल्याला मीडियम गॅसवर थोडंसं आटवून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे। आता यामध्ये मी दूध पावडर 4 चमचे घेतलेली आहे, ते घालून घेत आहे। आणि इथं मी 2 चमचे गव्हाचं पीठ वापरत आहे, ते घालून घेत आहे। तर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी होऊ द्यायच्या नाहीत, एकदम असं स्मूथ असं। हे बघा, बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी छान असं मिक्स करून घेतलेलं। हे बघा, इथं दूध पण आटलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण तयार केलेलं मिश्रण घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण ओतल्यानंतर मीडियम गॅस करून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेत आहे। वेलची पावडर घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेत आहे। साखर पण छान अशी मिक्स करून घेऊया। साखर घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता मिक्स करून घेऊया। साखर विरघळल्यानंतर फक्त मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही। हे बघा, इथं मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे। मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीचं झालेलं आहे। आता आपण हे आता हे मिश्रण एकदम मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। इथं मी मीडियम साईजचे 4 चिक्कू घेतलेले होते, त्यावरचे साल काढून असे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आता हे पण मिक्सरमध्ये घालून याची एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घेऊया। यामधले पण मी थोडेसे घालून घेत आहे। बघू शकता तुम्ही, हे सर्व आता मिक्सरला एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बघा, इथे एकदम स्मूथ असं मी वाटून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। इथं मी कुल्फी मोड घेतलेले आहेत। आता यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया। हे बघा, या पद्धतीने मी सर्व कुल्फी मोडमध्ये मिश्रण भरून घेतलेलं आहे। आता याचे आपण झाकण लावून घेऊया। हे बघा, इथं मी सर्व कुल्फी मोडचे झाकण लावून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण कुल्फी स्टिक घालून घेऊया। हे बघा, इथं मी सर्व याच्यामध्ये कुल्फी स्टिक घालून घेतलेले आहेत। आता आपण हे फ्रीजरमध्ये 6 ते 7 तासासाठी ठेवून देऊया। हे बघा, इथं मी 6 ते 7 तासानंतर फ्रीजरमधून कुल्फी मोड काढून घेतलेले आहेत। आता मी एक कुल्फी मोड घेतलेला आहे, असं हाताने रफ करून घ्यायचं आहे, कारण की इझी अशी आपली कुल्फी निघून जाईल। हे बघा, रफ केल्यानंतर याचं झाकण काढून घेत आहे। बघा, किती छान अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे। मी आता काढून घेत आहे कुल्फी मोडमधून। सर्व कुल्फी याच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। अगोदर रफ करायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता किती छान अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे। मी आता सर्व कुल्फी काढून घेतलेल्या आहेत। तर ही कुल्फी खायला खूप स्वादिष्ट अशी लागते, तर तुम्ही पण नक्की करून पहा। बघू शकता किती छान अशी दिसत आहे। तर तुम्हाला ही कुल्फीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।